आज सुनावणी झाली। या प्रकरणातल्या 5ही आरोपींवर बलात्काराचा आरोप निश्चित करण्यात आलाय। या सगळ्या आरोपींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे। शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या 5ही आरोपींवर बलात्काराचा आरोप निश्चित करण्यात आलाय। या सगळ्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे। शक्ती मिल बलात्कार प्रकरणी आरोपी विजय जाधव, मोहम्मद कासिम शेख उर्फ कासिम बंगाली, सिराज रहमान आणि सलीम अन्सारी हे आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालंय। तर दुसऱ्या खटल्यात आरोपी अशफाक शेख, कासिम बंगाली, सलीम अन्सारी आणि विजय जाधव यांचा समावेश आहे। 5ही आरोपींवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालाय। या दोन्ही प्रकरणात 2 आरोपी अल्पवयीन आहेत। त्यांची सुनावणी बाल न्यायालयात होणार आहे। जुवेनाईल आरोपींच्या बद्दल अजून खटला सुरू झालेला नाही, तो लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि शिक्षेबद्दल जे काही आहे त्याचा युक्तिवाद आम्ही उद्या करू। या न्यायालयात सुनावणीच्या वेळी राज्याचे गृहमंत्री आर पाटीलही उपस्थित होते। त्यांनी या प्रकरणी पोलिसांचं कौतुक केलंय। तसंच नराधमांना कडक शासन होईल असंही त्यांनी म्हटलंय। आज जो सन्माननीय न्यायालयाचा निकाल आलाय त्यामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय मिळालेला आहे। घटना घडल्यानंतर केवळ 27 दिवसाच्या आत संपूर्ण तपास पूर्ण करून मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँच यांनी चार्जशीट दाखल केलं होतं आणि रोजच्या रोज सुनावणी घेऊन अत्यंत कमी वेळामध्ये आज दोन्ही घटनांमध्ये आरोपीवरचे आरोप सिद्ध झालेले आहेत। मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरोपी वरच्या कोर्टात जाऊ शकतात। तसं झालं तर ती सुनावणी ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलंय। शक्ती मिल गँग रेप केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आज निकाल देण्यात आलेला आहे। 4ही लोकांना शिक्षा देण्यात आलेली आहे। पुढे जरी ते अपील करत असतील ते पण फास्ट ट्रॅक पद्धतीने त्याचा निकाल निघाला, त्यांना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर आम्हाला वाटते या देशामध्ये, या राज्यामध्ये या प्रकारची घटना पुढे होणार नाही। 2 बलात्कार प्रकरणात आरोपींना कडक शासन दिलं जावं अशीच अपेक्षा या प्रकरणातल्या